2 दिवसापूर्वी एकदम चांगल्या अवस्थेत आमची प्रियदर्शनी बागडे नावाची एक मुलगी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला ॲडमिट केली आणि ज्यावेळी तिच्या तपासण्या केल्या त्यावेळी तपासण्यासुद्धा एकदम नॉर्मल आल्या. पण डोळ्यात कुठलं चुकीचं औषध टाकल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला. तो मृत्यू खऱ्या अर्थाने एक संशयास्पद आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अशा नेहमी घटना होत असतात आणि त्या घटनेला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे ही माझी महत्त्वाची मागणी आहे. मी आत्ता काही तासात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे आणि ती घटना अजून PM रिपोर्टसुद्धा माझ्या माहितीनुसार रिपोर्ट दिलेला नाही आणि जर दिला असेल तर तो कशा पद्धतीने बनवला तो सुद्धा रिपोर्ट संशयास्पद असू शकतो. कारण पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने एक नेहमी संशयाच्या जाळ्यात अडकलेलं हॉस्पिटल आहे. सर, पण याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये खरं तर गेल्या वेळेस प्रकार झालेला होता की एका आमदारांच्या पीएची बायको खरं तर त्या तिथे ॲडमिट व्हायला गेलेल्या बाळंतपणाच्या वेळेस त्यांना मात्र पैशाची मागणी करण्यात आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला, उशीर झालेला होता. तुम्ही जर पुण्याच्या हॉस्पिटलच्या तक्रारीबाबत जर पाहिलं तुम्ही तर सगळ्यात जास्त तक्रारी जर कुठल्या हॉस्पिटलच्या असतील त्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आहे. सर्वसामान्य पेशंटला त्या ठिकाणी बेडच मिळत नाही. पहिली गोष्ट बेड मिळत नाही. तुम्ही कधी पण फोन करा आणि तिथले PRO असू कुणी असू ते फोनसुद्धा उचलित नाही. इतक्या चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे. जर तुम्ही आज एखाद्याने फोन करा आणि तिथं बेड शिल्लक आहे का विचारा. तिथं नेहमी सांगितलं जातं की बेड शिल्लक नाही. तिथं कुठली मदत त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे त्या हॉस्पिटलचा कुठला सर्वसामान्यांना फायदा नाही. त्या का आमदारांच्या अमित गोरखेंच्या PAची मंडळीसुद्धा त्या ठिकाणी उपचार वेळेत न मिळाल्यामुळं तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं. काल आमच्या प्रियदर्शनी बागडे नावाची एक छोटी मुलगी म्हणजे रिपोर्ट नॉर्मल सगळं कुठंतरी दुर्लक्षपणा झाला असेल. म्हणजे आमची मागणी एक आहे की हे सगळे प्रकार हे संशयास्पद आहे. याची कुठंतरी याच्यावर निर्णय झाला पाहिजे. परंतु सातत्यानं ही गोष्ट समोर येते की खरं तर कोण प्रोटेक्ट करते या मंगेशकर रुग्णालयाला, कारण की अनेक प्रकरणं समोर येतात. कोण प्रोटेक्ट करतंय काय करतंय याचा अर्थ जर कुणी प्रोटेक्ट करणारा असेल तर तो जीव घेण्या लोकांना त्या ठिकाणी प्रोटेक्ट करतो. हे चुकीचं आहे. कारण हॉस्पिटल हे जीवदान देणारं हॉस्पिटल पाहिजे. पण तिथं जर दुर्लक्षपणामुळे जर असं जीव जात असेल तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी तपास लागला पाहिजे. आज महत्त्वाची बैठक आहे ती खरं तर पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये विलगीकरणासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. कशा पद्धतीने आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी दुष्काळ आहे, पाणी पिण्याला नाही, कांद्याचे बाजारभाव ढासळले. आम्ही काल परवा बगरे सर, मी असू, रोहितदादा पवार असू, सुनील भुसारा, आम्ही लासलगावला आंदोलन केलं. कांद्याचे प्रश्न असू, अनेक शेतकऱ्यांच्या बाबत पेट्रोल पंपावर गेलं तर पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, हॉटेलवर गेलं तर गॅस नसल्यामुळे हॉटेल बंद झाले. या सगळ्या ज्वलंत प्रश्नाच्या बाबत आज पक्षाने मिटिंग बोलवली होती आणि त्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे यासाठी आज आम्हाला काही गाईडलाईन देण्यात आलेल्या आहेत. खरंच याच गाईडलाईन होतं, कारण की गेल्या काही दिवसामध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सगळे नेते आहेत. सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा पक्ष हा शेतकऱ्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे, बेरोजगारांना प्राधान्य देणारा पक्ष आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत साहेबांनी त्या मीटिंग कॉल केली आणि आम्हाला काही सूचना केल्या. थँक्यू.